दृष्टी निर्दाडिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करी अंबऋषीसाठी जन्म सोशियले दृष्टी निर्डाळले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू अंबऋषीसाठी जन्म सोशियले दृष्टी निर्दाडिले किती एक पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो करो प्रथम दुसरे चरणात संताचे दुसरे चरणात संताचे दुसरे चरणात संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका रत्नाकर धौतपदा हिमालया किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यं वंदे भारत मातरम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्य सर्वदा महायोगपीठे तटिभीमरत्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनिद्रयी समागतिरिष्टन्दमानन्दगन्धं परमलिंगं भज पांडुरंगं नमोन्यान देवा नमोन्यान राजा नमोन्यान सिंधू सका पूर्णमाजा मते मंददे ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वराशी या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानुर्विक्रम श्रीरामदूतं शरणपद्ये चरितं शिवराजस्य विजय श्री विराजितं विराजभूतं रसं पुण्यं विराजभूतं रसं पुण्यं रामायण वापरम कायवानुदावी आपिले संताशी कायवानुदावी आपुले संताशी मस्तक चरणी ठेवितसे मस्तक चरणी ठेवितसे मस्तक चरणी ठेवितसे धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाडिसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोसियले दृष्टी निर्दाडिले किती एक चराचरात वास करणारे गुरुदेव शक्ती विद्येची माता सरस्वती अनंत कोटी ब्रह्मांड भगवान गोपाल कृष्ण श्री नागेश्वर भगवान मुंगसाजीराम गुरुसिद्ध महादेव माऊली परमपूज्य गुरुवर्य वाणीभूषण श्री कनेरकरजी महाराज ज्या माणसानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रचलं ते प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतव्य सिंहासनाधीश्वर अखंड देशकुलंगित राजकारण धुरंधर राजराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आम्हा तमाम तरुणांचा आराध्य भगवती स्वामी विवेकानंद आजच्या या कीर्तन महोत्सवाला प्रामुख्याने उपस्थित असलेले महाराष्ट्रातील नामवंत आदरणीय वंदनीय मृदंगाचार्य आदरणीय धीरज महाराज कुर्रे आदरणीय आजच्या या कीर्तन महोत्सवाला ज्यांच्या गायनाने शोभा होत आहे असे आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत आदरणीय सागर महाराज बरोबर बोला आकाश महाराज सॉरी चुकला आदरणीय आकाश महाराज आजच्या या म्हणजे मूर्ती लहान कीर्ती महान असे आदरणीय चक्रे महाराज आणि दुसरे खिल्लारी आज महाराष्ट्रानं पहिल्यांदा पाहिले असे आदरणीय खिल्लारी बाबा संपूर्ण आदरणीय मंच आजच्या या मंचकार उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आदरणीय आमच्या भगिनी आदरणीय जयश्रीताई आदरणीय भूषण महाराज ज्यांच्या सौजन्यातून आजचं हे कीर्तन आपल्या समोर गुंफल्या जात आहे असे शेतकरी संघाचे चेअरमन आदरणीय संपतराव दादा डोंगरे आदरणीय तुकाराम काशीनाथजी गुंजाळ साहेब आदरणीय राजन भाऊ शिंदे आणि आदरणीय अरुणदाजी गुंजाळ संपूर्ण आदरणीय मंच आता सगळ्याचे नाव किंवा पाठ नाही इथे किंवा शेत नाही किंवा इथे किंवा मतदान नाही संपूर्ण आदरणीय मंच आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार खाली बसले समोर बसलेले आजू बसलेले बाजू बसलेले मांगो उभे असले चपला घालून आले सपत्नी आले बायकोसोबत आले नवऱ्यासोबत आले जेवून आले खाऊन आले पिऊन आले कधी ना आलेले पहिल्यांदा आलेले कोणाला येऊन दिलेले आणि एवढं चांगलं कीर्तन चालू असताना घरी जाऊन झोपलेले या सर्वांना जय श्रीराम करतो विठ्ठला विठ्ठला जशी मी कीर्तनाची सुरुवात करायची आहे सर्वांनी आपापले दोन हात असे घ्यायचे बाबा असे घ्यायचे आहे मागच्या पुढच्यांनी सगळ्यांनी काकू असे घ्यायचे आहे असे घ्यायचे आहे मागच्यांनी सगळ्यांनी घ्यायचे तुम्ही घ्यायचे आहे चला बोला भारत माता के ठेवून द्या खाली काही कामाची गोष्ट नाही मला असं वाटलं मी विदर्भातून आलो 800 किलोमीटरहून दूरून आलो आम्ही विदर्भातले लोक आहे रात्रीतून सरकार बदलू शकतो त्याच्यामुळे एवढ्या दूरून आलो मला असं वाटलं इकडल्या लोकांचा आवाज गिवाज चांगला असेल चेहरे गिरे चांगले असेल काय चेहरे आहे पाय ना पहिल्या लाईन मधले चेहरे पा मागच्या लाईन मधले चेहरे पा काही चेहरे तर असे जसे का माऊतीतून आले आहे का असे चेहरे आहे हसलं पाहिजे आपल्या बापाचा जन्म आहे त्याच्यामुळे हसलं पाहिजे आणि जो माणूस मोठमोठ्यानं जोरजोरानं हसते तोच खुल्या मनाचा माणूस असते जो गालातल्या गालात हसते तो एक नंबरच्या मुखने असते त्याच्यामुळे हसायचा आनंद साजरा करा
आणि दादा भारत माता की जय बोलना पड़ेगा, भारत माता की जय बोलना पड़ेगा. अगर इस देश पर रहना होगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा दादा. कारण की भारत हा एकमेव असा देश आहे जो इथल्या लोकांवर तो प्रेम करतो, पण पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश हा दादा भारत असतो. त्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. आणि भारत माता की जय म्हणतो आपण, पाकिस्तान चुलता, लंडन मावशी म्हणत नाही. त्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. 700 को एक मिलाकर बोले, 700 को एक मिलाकर बोले, तुरदा भवानी के सिया के माथे निर्भय होकर बोले, जिनके रगों में हो अपने पिता का खून, वही भारत माँ की जय जयकार बोले. बोलो बोलो भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. आता असं वाटून राहिलो की निमज मध्ये आलो, नाही तर याच्या आधी असं वाटत जरा धैर्योगाची कार्यशाळा आहे का बा. आणि संप्राप्त सेवेसाठी निवडलेला भंग, संप्राप्त सेवेसाठी निवडलेला भंग, कैवल्यदानी, परंपराभिमानी, भजन शिरोमणी, वैष्णवाग्रणी दादा संत श्रेष्ठ तुकोबारायांचा 4 चरणाचा भंग आहे. 4 प्रकारचे संत आहे, प्रेम प्रदान, शांती प्रदान, ध्यान प्रदान, वैराग्य प्रदान. त्यातला 4 नंबरचं कळीकडे वैराग्य म्हणजे तुकोबार आहे. आणि तुकोबार आहे काय सांगतात दादा, या धर्मासाठी, धर्मासाठी जगाव कसं, धर्मासाठी मराव कसं, धर्माची परिभाषा आणि भगवंताच्या जन्माचे कारण सांगणारा 4 चरणाचा सुंदरसा भंग आहे. विठ्ठला विठ्ठला. देवाची जयंती होते, देवाची जयंती होते, संतांची पुण्य देऊन माणसाची तेरवी होते. रघुपती राघव राजा राम 13 दिवसान तेरवी खाच काम, माणसाची तेरवी होते. देवाची जयंती होते, देवाची जयंती होते, देवाचं प्रागट्यकरण होते, देवाचा उतार होते. का होते, या देव शब्द म्हणजे देवणा धातू आहे. त्यामुळे दिवा म्हणजे ज्ञान, ध्यान म्हणजे प्रकाश, ज्ञान देव तू कैवल्यम. ते ज्ञान पै का बरवे जरीमध्ये हाती आणावे, पै संताया बधावे, सर्वस्वेगा त्या देवाला देव म्हणतात. त्या देवाची जयंती होते. त्या देवाकडे 6 चांगले गुण आहे, यशस्वी, उदार, ज्ञान, वैराग्येश्वर. त्या देवाला देव म्हणतात. पण आजकालच्या लोकांना देव चालत नाही, आजकालच्या लोकांना सत्य चालत नाही, आजकालच्या लोकांना दादा संत चालत नाही. शास्त्रकार सुंदर वर्णन करतात. पुष्पगंधुतिलेत्रम काष्टने पयाकृताम, 100 फुलम तदाते पश्चात मानवी व्यक्ता. जाणून पाहिलं पाहिजे, आजमावून पाहिलं पाहिजे. फुलात मकरंद आहे पण दिसत नाही, फुलात मकरंद आहे पण दिसत नाही, लाकडात अग्नी आहे पण दिसत नाही, उसात गोळवा आहे पण दिसत नाही, दुधात लोणी आहे पण दिसत नाही. दिसेल केव्हा, फुलात मकरंद आहे वास घेऊन पहा, फुलात मकरंद आहे वास घेऊन पहा, लाकडात अग्नी आहे घर्षण करून पहा, दुधात लोणी आहे मंथन करून पहा, उसात गोळवा आहे चाखून पहा. संतांची चांगल्या लोकांची संगत करा, दैवाचं दैवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. हरिचिया दासा हरिदाई दिशा, हरिया दासा हरिदाई, हरिया दासा हरिदाई दिशा, हरिया दासा हरिदाई दिशा, जय 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 हरे जय हरे हरि दिया दाता हरिदाई देता, हरि जय जय हरि एक भवे जय हरि दिया दासा हरिदाई दिशा, भावे जैसा तैसा हरि एक, भावे जैसा तैसा. म्हणजे हे 3 जण असो, बाबा असो, हे चालल्यावर असं वाटतं ऐकतच राहा. ताई मले मनात गाडीत विचारत होत्या, महाराज कीर्तन कोणत्या काडीत लावू म्हणे. म्हटलं लाव ना कोणत्याही काडीत, माया काड्या तो 7 नंतर चालू होते. आपला काड्याचा संबंध नाही, फक्त आपल्याला चुकलं कुठं तेवढं समजते. आणि गंधर्व स्वर्गात असतात, गंधर्व स्वर्गात असतात, गंधर्व स्वर गात असतात. समजलं असून तर पाहिजे, नाही ते जेवण आहे घरी गेल्यावर काही अडचण नाही. आपल्या इथं आलेले सगळे गंधर्व आहे. आणि एवढं बोलून जर तुम्ही त्याच्यासाठी टाळ्याने वाजवता का डोकं फोडून घेऊ का? मी टाळ्या वाजवल्या पाहिजे, जोराने वाजवल्या पाहिजे काकू, वाजवल्या. आता का टाळ्याचा मोठा टायमिंग असते. तुमचंही लग्न झालंय, माही लग्न झालंय,
आणि ज्याच्या लग्न झाले त्याचे पार्लेचे बिस्कुट ऑलरेडीच मुरले आहे. पण तुम्ही कधी खाल्लं नसन, योग्य वेळेत खा लागते, योग्य वेळेत चहा टाका लागते, योग्य वेळेत बाहेर काढ लागते. जास्त वेळ जर अंदर राहिलं तर विरघळून जाते, लवकर बाहेर काढला तर कच्चा राहते. ज्याला हा टायमिंग सापडला त्याला टाळ्याचा आणि आयुष्याचा सुद्धा टायमिंग सापडला जाते दादा. टायमिंगले फार मोठं महत्व. आणि एवढ्या सगळ्याच्यात तुमचं लय मोठं योगदान आहे साऊंडवाले दादा. हो, एकदम चांगला साऊंड आहे. जाताना तुमची पप्पीच घेतो, एवढा चांगला साऊंड आहे. देवाची जयंती, देवाची जयंती होते, संतांचे पुण्यदिन माणसाची तेरवी होते. अच्छा बसा. विठ्ठल 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 बस झालं काकू. पावा इकडे, इकडे पावा, इकडे पावा, इकडे पावा. झालं तिकडलं, निपटलं तिकडलं. इकडे पहा. माझ्या पहाचा कार्यक्रम काही दिवसाआधी होऊन गेला तरी मला पावा, काही अडचण नाही. देवाची जयंती होते, संतांचे पुण्यदिन माणसाची तेरवी होते. देवाकडे 6 चांगले गुण आहे. यशस्वी, उदार, ध्यान, वैराग्यश्वर. त्या देवाला देव म्हणतात. माणसाकडे गुण कोणते दिले? माणसाची तेरवी का होते? माणसाकडे गुण दिले काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. सोपान कनेर करायला वाटते म्यार व्याख्यान कीर्तन कोणूच करू शकत नाही. साऊंड वाल्या दादाला वाटत म्यार का साऊंड कोणाच पाशी नाही वाटत. असं ह्या बाये मोठ्या अहंकार करते. मीच वय तर टिकली, दुसरी टिकलीच नसती. हा हे माणसंही मोठा अहंकार करते. घे ना मॅम आता मजा मारून, मी मेल्यावर दिसते देव. मॅम म्हटलं मसन्या, तू मेल्यावर देव दिसते तर मरण. आताच मोठा अहंकार. थोड्या वेळानं माझ्या गळ्यात हार टाकते. हार, हार टाक. काय नाव आहे त्याचं? हार. म्हणा ना, काय नाव आहे? जोरानं म्हणा, काय नाव आहे? हार. हार हार हार. जो माणूस हाराच्या माग लागन त्याची कधी जीत होईन का? राजीव गांधी काय न मेले? हारानं. मग आम्ही वारकरी लोक जास्त वेळ गळ्यात काय ठेवू? कधी गेम होऊ शकते दादा, त्याचं नाव आहे हार. लोक हाराच्या माग लागले, खुर्चीच्या माग लागले. काल परवा आमच्या अमरावतीला मुख्यमंत्री आले. 5 खुर्च्या आधीच टाकल्या होत्या आणि मुख्यमंत्री त्याची पायऱ्यावर अशी भेट झाली. हा खाली गेल्यावर काय म्हणते? मुख्यमंत्री कोणाशीच नाही बोलले, मॅशीच बोलले. कोणाशीच नाही बोलले, मॅशीच बोलले. त्याला म्या कोपऱ्यात गेलं आणि विचारलं काय बोलले? काही नाही बोलले, स्टेजच्या खाली उतर बोलले. काय कामाचा मान सन्मान. कबीर महाराज सांगतात ऐसे बात बोले की कोणी बोले झोट, रसी जगा बैठक झाला कोई न बोले ओट. दादा स्वतःचं वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व असं करायचं की कोणी ओठ म्हटलं नाही पाहिजे. गर्गसंहिता सांगते दुर्लभम त्रयमेवेत्तत् देवानुग्रह हेतुका मनुष्यत्व ममोक्षत्व महापुरुष संसारा. देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं, नाकुडात चरचर गेलं, फेऱ्यान लावली, पॉइंट्स लावायचं काम ठेवलं नाही. काकू देवानं असं म्हटलं का तुला चांगलं नाक देतो, 50 रुपये डोनेशन दे? अजिबात नाही. विवेक चुडामणी ग्रंथात शंकराचार्य सांगतात पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मये यातात पुनर्लभ्यम न शर्र पुन्हा पुन्हा. पुनर्वित्तम. लोकांकडे एवढा पैसा आहे की पुढे समजत नाही. आणि जो धनवान असेल तो कुलवान, गुणवान आणि शिलवान असेल असं अजिबात होत नाही. आम्ही काही लोक म्हणतात आम्ही पैसाने माणसं कमावले. हे म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्याच्याकडे पैसा आहे त्यालेच हे म्हणण्याचा अधिकार आहे. मी आता कीर्तन करून राहिलो, थोड्या वेळानं समोरून आमदार, खासदार, मंत्री आले तर त्यानं माया पायाला घाले की म्या त्याच्या पायाला घाल जाव. कसं काय? कसं इकडले लोक बोलत नाही का? मुकणे आहे का? कसं काय? त्या लोकप्रतिनिधींनी या नारदाच्या गादीच्या पायाला घाल्या. माझे आमदार होते, माझे खासदार होते, माझे सरपंच होते, माझी जिल्हा परिषद सदस्य होते. तुम्ही कधी ऐकलं का माजी महाराज? ऐकलं का? अजिबात नाही. माझी मृदंगाचार्य? अजिबात नाही. माझी गायनाचार्य? अजिबात नाही. दादा हे देवानं दिलेलं कधी सरत नाही आणि माणसानं दिलेलं कधीच पुरत नाही. दादा ते दैवत्व आहे. जो धनवान आहे तो कुलवान, गुणवान आणि शिलवान असलं असं अजिबात होत नाही. काल परवा ताई मी तिकडे अयोध्येला गेलो. 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलो. 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलो याचा अर्थ मी धनवान आहे. ज्या हॉटेलमध्ये राहतो तिथं बाथरूम असते. त्या बाथरूम मध्ये 4-5 रंगाचे शॅम्पू असतात, कंडिशनर असते, स्किन केअर असते, हेल्थ केअर असते. 3 दिवस त्या हॉटेलमध्ये राहिलो. 3ऱ्या दिवशी जेव्हा हॉटेल सोडत होतो तेव्हा माझा मित्र अनिकेत घुले म्हणत होता सोपान दादा
3 दिवस जे डोक्याला लावायचं होतं म्हणे ते तुम्ही अंगाले लावत होते म्हणे दादा. धनवान जरूर होतो पण गुणवान नव्हतो दादा. धनवान गुणवान कुलवान शिलवान पुनर्वित्तम दादा. पैसा कुठपर्यंत आहे तुमच्या हातात. जोपर्यंत तुमच्या हातात पैसा आहे पुनर्वित्तम पुनर्मित्रम. मित्र कोटपर्यंत आहे तुमचे. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत घेणं दारू, घेणं बिडी, घेणं गुटखा, आज रात्री बसा नाही लागत वाटते. हे मित्र कोटपर्यंत जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत दादा. आपल्या आयुष्यात मित्र कसा असला पाहिजे, आपल्या आयुष्यात मैत्रीण कशी असली पाहिजे. जो मित्र मैत्रीण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर स्टोरी टाकते तो तुमचा मित्र नसला पाहिजे. ज्या मित्राले आपली अख्खीच्या अख्खी स्टोरी माहित असते तो तुमचा मित्र असला पाहिजे दादा. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे. त्या दलिंदर मित्रानं आपण किती टेन्शन मध्ये असो त्या दलिंदर मित्रानं म्हटलं पाहिजे चालले का लोड नको घेऊ चहा प्याले जो म्हणणारा आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे दादा. हा डायलॉग पुन्हा याच्यासाठी मारला. 2 वर्षाआधी मी हा डायलॉग मारला होता. मग आता ह्या फ्रेंडशिप डेच्या दिवशी पुन्हा टाकला. आता लोक मलाच म्हणायला लागले तुम्ही लोकांची कॉपी करता म्हणे. अबे झाकण झुल्या मायाच होईनात हो. हे सांगण्यासाठी पुन्हा म्हटला दादा तुमची संगत कोणासोबत आहे हे फार महत्वाचं आहे. तुम्ही राजाची संगत करा. राजा एक दिवस तुम्हाला नौकर बनवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नेत्याची संगत करा. नेता एक दिवस तुम्हाला कार्यकर्ता बनवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही चोराची संगत करा. चोर एक दिवस तुम्हाला जेलात नेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही संतांची संगत करा हो. एक दिवस दैवाचं दैवी रूप दाखवल्याशिवाय राहणार. अपना सारीखे करती तात्काळ. अपना सारीखे करती तात्काळ. अपना सारी करती तात्काळ. अपना सारी करती तात्काळ. अपना सारीखे करती तात्काळ. अपना सारीखे करती तात्काळ. अपना सारी करती तात्काळ. अपना सारी करती तात्काळ. नाही काळ वेळ दया लागी. नाही काळ दया लागी. हे नाही काळ वेळ दया लागी. नाही काळ दया लागी. अपना सारीखे करती तात्काळ. अपना सारीखे करती तात्काळ. अपना सारी करती तात्काळ. अपना सारी करती तात्काळ. संगत फार महत्वाची आहे. तुम्ही कोणाची संगत करता हे फार महत्वाचं आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर् भार्या. भार्या म्हणजे काय होते पुरुष वर्ग. भार्या म्हणजे पत्नी. कोण सांगितलं इकडे. कोण कोण तू सांगितलं झालाय का तुझं. नाही ना आता तो हे सांगन ना काही दिवसानं. केडीचं पान टोर टोर फाटे ते गेले कीर्तनाले मले हुर हुर वाटे. आजकाल तर बाबा नवीन निघालाय. येवल्या येवल्या सस्याचे येवले उले पाय. आमचे हे दिसत नाही भाजपात गेले की काय. हा दादा लेट समजन काही अडचण नाही. आपला काही कोणता पक्ष नाही. टाळ्या नका वाजू. आपला काही कोणता पक्ष नाही आहे. नारदाच्या गादीवर कोण्या पक्षाचा प्रचार झाला नाही पाहिजे. कोण्या माणसाचा प्रचार झाला नाही पाहिजे. कोण्या एका व्यक्तीचा प्रचार झाला नाही पाहिजे. ज्या हातात घड्याळ आहे, ज्या हातात घड्याळ आहे त्या हातात कमळाचं पुष्प घेण्या, त्या भगवंताच्या चरणावर सोडण्या, या लोकांवर वक्तृत्वे धनुष्यबाण चालवण्या. यायचे कान बहिरे झाले असन यायच्या कानात तुतारी वाजवणार. अंधार असंत मशाल लावणार. कधी व्हेन्यू आहे, कधी इनोवा आहे, कधी रेल्वे इंजिन आमच्या सोबत आहे दादा. समजलं असन तर पायदा, नाही तर काही अडचण नाही. लेट समजा.
पुनर्भार एका माणसाला दोन बायका करता येत नाही. शास्त्राचं बंधन आहे, सरकारचं बंधन आहे. पण एका पाटलाले होत्या दोन बायका. एक होती आवडती आणि दुसरी होती नावडती. आवडती होणार 22चं मॉडेलच्याकडे फ्रीज, मिक्सर, पुरण यंत्र. नावडती होती 1932चं मॉडेल. तिचे स्पेअर पार्टच भेटेना. तिच्याकडे होता उरोटा पाटा. डडन डंक नकंग डंग डडन डंक नक. आणि बायाचा भारीच भारी सण आला. कोणता सण आला काको बायाचा? इकडल्या बाया बोलत नाही का? इकडल्या बायाचे लग्नच नाही झाले. कसं काय? कोणता सण आला बायाचा? संक्रांत. या वर्षी तर सगळ्या सुनाईनं सासवाईचे पाय धुतले म्हणते. मग एका घराचे दोन घर झाले कसे पाहिलं पाहिजे. बायाचा भारीत भारी सण तीळ संक्रांताला. पाटील बा म्हणते करा स्वयंपाक. वरची पाटली लागली, खालची पाटली लागली. 2 तास झाले. पाटील बा म्हणते झालाच नाही का स्वयंपाक? वरची पाटली म्हणते स्वयंपाक झाला. पाटील बा 2 पायऱ्या का वर चढत नाही. खालच्या पाटलीने वाटलं गिराईक चाललं वाटते. खालच्या पाटलीनं बुवाचे दोन्ही पाय पकडले. वरच्या पाटलीने वाटलं गिराईक खाली चाललं वाटते. वरच्या पाटलीनं बुवाची शेंडी पकडली. थोड्या वेळानं पाहते तर काय खाली खालची पाटलीन मधात पाटील बान वरून वरची पाटलीन. 2 मिनिटांना एक बुडी जाते. पाटील बा तुम्हाला पंचांगला समजते? सांगा ना तीळ संक्रांत कायच्यावर? पाटील मग मध्ये दिसत नाही काय? कायच्यावर आहे तर पुनर्मित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मये यातात पुनर्लभ्यम न शर्र पुन्हा पुन्हा. देवानं सुंदर चांगला शरीर दिलं. नाकोडाय चरचर केलं. फेऱ्यान लावले. पाणस लावाचं काम ठेवलं नाही. या जगतामध्ये आल्यावर तुम्ही काय केलं दादा? तुम्ही किती जगता हे फार महत्वाचं नाही आहे. तुम्ही ते किती दिवस कसे जगता हे फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे किती पैसा हे फार महत्वाचा नाही आहे. तुमचा पैसा कोणत्या मार्गाने आला हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला लेकरं किती आहे हे फार महत्वाचे नाही आहे. तुमचे लेकरं किती न्याय नीती आचरणाने चालतात हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही आहे. तुम्ही त्या लोकांना कसं जीव घालता हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत किती कीर्तन ऐकता हे फार महत्वाचं नाही आहे. त्या कीर्तनातून किती घरी घेऊन जाता हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत किती कीर्तन करता हे फार महत्वाचं नाही आहे. त्या कीर्तनातून किती परिवर्तन होते हे फार महत्वाचं आहे दादा. अरे तुम्ही ज्या कुटुंबासाठी जगता, ज्या घरच्यांसाठी जगता, हेच घरवाले हेच कुटुंबवाले, जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे. तर तुम्ही देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी जगा हो. या समाजाला वाटेल की तुम्ही जगलं पाहिजे दादा. विठला विठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि त्या धर्मासाठी दादा देव अवतार कार्य घेतात. अवतार शब्द, भारत हा अवतारांचा देश आहे. पण आता भारताचा अवतार झाला हे गोष्ट फार वेगळी आहे. अवतार कुठपर्यंत अवतार? दादा संत म्हणतात की भगवंत आमच्यासाठी अवतार घेतो. पण भगवंत कुठं म्हणतात की मी तुमच्यासाठी अवतार घेतो? म्हणतात का? अजिबात म्हणत नाही. एक साइड प्रेम चालत नसते. एकतर्फी प्रेम केलं तर दिलजले होत असते. संत म्हणतात दादा की देव आमच्यासाठी अवतार घेतो. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मेंद्र सुकर. मग भगवंत कुठं म्हणतात? भगवंत म्हणतात मी सुद्धा तुमच्यासाठी अवतार घेतो. पुढे यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानभवति धर्मस्य तदात्मानं सृजाम्य. दादा भक्ताच्या रक्षणार्थ, साधूच्या कल्याणार्थ आणि दुर्जनांच्या दादा कलम करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. दादा दुर्जनांच्या संहारासाठी आले, दुर्जनांच्या संहारासाठी आले, पण जाता जाता तुमच्या आमच्या सर्वांचं कल्याण करतात. 5 पर्वणी मधली सर्वात मोठी पर्वणी म्हणजे जन्माष्टमी. 5 पर्वण्या कोणत्या दादा? रामनवमी, कृष्ण जन्म दादा, कृष्ण जन्म, शिवरात्री, वामन जयंती, नृसिंह जयंती, 5 पर्वण्या. आजच्या पर्वणीला जन्माष्टमीचा केलेला उपास 1 करोड एकादशीचं पुण्य देणारा दादा आजचा जन्माष्टमीचा उपास आहे. उपवास केला पाहिजे. खातो म्हणून खाल्लं पाहिजे. उपवासासारखाच केला पाहिजे. दिवसभर चरा पण एकादशी करा असा उपवास नको. उपवासात सारखाच असला पाहिजे.
नाही तर सकाळ झाली भगर, दुपार 12 वाजता साबुदाणा, 4 वाजता चिकू फळ, रात्रीचं कीर्तन झाल्यावर हा म्हणतो दिले ओ साबुदाणा टाकतो, साबुदाणा घरी गेल्यावर खायचा काय कामाचा उपवास दादा. 5 पर्वणी मधली पर्वणी जन्माष्टमी पर्वणी मत्स्य कुर्मेंद्र सुकर या अवतारासाठी भगवंत दादा या संतांसाठी भगवंत अवतार घेतात आणि संत म्हणतात की देव आमच्यासाठी अवतार घेतो आणि संत देवाला म्हणतात आमच्यासाठी तुम्ही अवतार घेता की नाही घेत आम्हाला माहित नाही, पण तुम्ही त्यांच्यासाठी अवतार घेतला, मग आमच्यासाठी तुम्हाला अवतार घ्यायला प्रॉब्लेम काय. अभंगाचं 2रं चरण अंबऋषीसाठी साठी जन्म सोशियले दृष्ट निर्धारिले किती एक. दादा तुमच्या रक्षणार्थ भगवान आले ना. सोपान कनेरकर आज जर इथे कीर्तनाला आला असेल
एखादा पोरग म्हणेल जाता जाता सोपान दादा आमच्या दुकानाचं उद्घाटन करून जा. तेव्हा भगवंत जर अवतार कोणासाठी घेतात, भगवंत अवतार जर संतांसाठी घेतात, जाता जाता तुमचं आमचं सर्वांचं कल्याण करतात. पहिला अवतार कोणता? मत्स्य अवतार. छोटा आहे, पाण्यात आहे, आतमध्ये बाहेर निघत नाही, मत्स्य आहे ना, पाण्यात, पाण्याच्या बाहेर अजिबात नाही आहे, समज नाही आहे, मत्स्य अवतार. दुसरा कच्छ अवतार, थोडं मोठं झालाय, मोठा झालाय, बाहेर येतोय, आतमध्ये जातोय, कच्छ अवतार. तिसरा वराह अवतार, पाण्यात आहे, पाण्याच्या बाहेर थोडा बाहेर निघालाय, वराह अवतार. त्याच्यानंतर नृसिंह अवतार, माणसात येतोय, माणसाच्या अवतारी देतोय. नृसिंह अवतार बाहेर आहे, अर्ध शरीर नृसिंहाचं, अर्ध शरीर मानवाचं. त्याच्यानंतरचा अवतार वामन अवतार, केवढा? एवढूसाच. वामन अवतार छोटा आहे, भगवंत आलाय पण अजून त्या रूपात नाही आहे, वामन रूपात छोट्या अवतारात आहे. आणि त्याच्यानंतरचा अवतार दादा परशुराम अवतार. रागानं लाल बुंद झालेले परशुराम, दादा 3 वेळेस पृथ्वी निशस्त्र गेले असे दादा परशुराम आहे. पण परशुरामासमोर जवळ जायची हिम्मत कोणाची नाही, परशुराम आहे, रागीट आहे. त्याच्यानंतरचा अवतार राम अवतार, त्याच्यानंतरचा अवतार कृष्ण अवतार, आणि त्याच्यानंतरचा अवतार सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या बौद्ध अवतार. कसा? बौद्ध आहे म्हणजे स्तब्ध आहे, बौद्ध अवतार म्हणजे पंढरीत जाणारा बौद्ध अवतार. आणि त्याच्यानंतर जो येईल तो कल्की अवतार. कल्की अवतार येणार आहे, तो कल्की अवतार. पिक्चर मध्ये रिलीज झालेला कल्की अवतार नाही दादा, तो कल्की अवतार, येणारा कल्की अवतार तो कधी येऊ शकतो? 2058 येणार, म्हणून यायची काही दानत नाही आहे की यांनी सांगावा आणि भगवंताने अवतार घ्यावा. हा कल्की अवतार एवढी मोठी अवतारांची मालिका आहे. पण भगवंत कोणासाठी अवतार घेतात? आमच्यासाठी. देव सांगतो कोणासाठी? आमच्यासाठी. संत म्हणतात भगवंत तुम्ही अवतार कोणासाठी घेतात? आमच्यासाठी. पण संत सांगतात ते ऐकत नाही, देव सांगते ते ऐकत नाही, शास्त्र सांगते ते ऐकत नाही. हे भारत भूमी तुम्हाला रथ होण्यासाठी सांगते, तुम्ही त्याचं ऐकत नाही. आमचं जीवन संसारामध्ये गेलाय. संसारात सुख आहे असं वाटते, पण संसारात सुख नाही. आमच्या विदर्भात गहू पेरला की ज्वारीच्या उंब्या लागते. तुमच्याकडे कसं काय? ज्वारीच्या लागते का? आमच्याकडे वायरमन टोपलाईट तुरसकडे वर गेली की वरतच राहते. तुमच्याकडे कसं काय? खाली येते, खाली येते. आमच्याकडे भुईमुंगाच्या शेंगावर तर झाडाला लागते. तुमच्याकडे कसं काय? जमिनीत लागते. चांगला आहे. मग या भुईमुंगाच्या शेंगा तुम्ही काय करता? घरात आणता. घरात आणल्यावर या भुईमुंगाच्या शेंगा घराच्या वरांड्यात दादा निसासाठी निवळासाठी घेता. मग तो शेंगीचा दाना पोटात टाकता किंवा प्लेटीत टाकता, आणि त्या शेंगीचं फोतर भुर्र असं रस्त्यावर फेकता. फेकताना जोपर्यंत तुमच्या हातात तो शेंगीचा दाना होता, पोटात गेला, प्लेटीत गेला, हा तुमचा दादा कृष्ण जन्माष्टमीचा समागम होता. जो तुमचा रस्त्यावर फेकला दादा तो तुमचा संसार होता. हो, फल कटतो संसार येथे सार भगवंत. संसारात सुख आहे असं वाटते, पण संसारात सुख नाही. रज्जू सर्वाकार भासेल जगडंबर. संसारात सुख आहे असं वाटते. दाजी आहे ना? दाजी कुठे आहे? दाजी, दाजी. हा, इकडे जवायला जवाई म्हणते का? जवाई, जावाई, 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 जावाई. तुम्ही जावाई? कोणाच तरी जावाई. तुम्ही? तुमच्यावर माझं लक्षच नाही. एकाच्या मिशा पांढऱ्या, एकाची काळ्या. बाबा, दोन्ही बाबा. हा, तुम्ही कोणाच तरी जवाई. आकाशदा तुम्ही कोणाच तरी जवाई. तुम्ही चक्र. काळजी नका करू. विदर्भातल्या माणसाचं कीर्तन वाजवलं की पुढच्या 1 वर्षात जंगलबुत्ता जमतेच. अजिबात जवई, जवई. इकडे जवई, 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 जवई. इकडे, इकडे बाबा जवई. माय कळतंय ना? आमच्याकडे जन्माष्टमीचं कीर्तन सकाळी 4 वाजेपर्यंत करते. तुमच्याकडे कसं काय? चालते ना? हा, चालते, चालते. हा, इकडे जवई, जवई. इकडे बाबा जवई, जवई. मी कोणाचा तरी जवई. आणि जवई 1 नंबरचा लुचाळ माणूस, 1 नंबरचा.
आणि या गावचा जवई बाहेर देशात असते, बाहेर देशात. आणि आमचे पोरं फोन करते, जवाई बापू तुम्ही आला पाहिजे, सोपान कनेरकरचा कीर्तन ठेवलाय, जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही आला पाहिजे. जवाई बापू म्हणते आय एम टू बिझी, माझं जमणार नाही. अशा वेळी सासूबाई फोन करते. या बायाचं दोन गोष्टीवर लय प्रेम असते. पहिलं प्रेम जवायवर, नाकीचा मोती ठेवी गहाण, सासू राखे जवायाचा मान. हा दादा. दुसरं प्रेम दुधाच्या साईवर. आमच्या सारखे वारकरी लोक जर याच्याकडे चहा प्यायला गेले आणि चहा दूध टाकता टाकता दुधाची साय पडून जाईल ना, थुकता थुकता थुका थुकून देईन, पण दुधाची साय कधी पडू देणार नाही, एवढं याचं दुधाच्या साईवर. अशा वेळी हे सासूबाई फोन करते, जवाई बुवा तुम्ही आला पाहिजे. जवाई बुवा म्हणते मी 12 वाजता एअरपोर्टला लँड होईल, 2 वाजता तुमच्यामध्ये येईल, 2:30 वाजता जेवण करायला नाही, 3 वाजता निघाल्याशिवाय राहणार नाही. आता जवायचा टाईट शेड्यूल लागला, जवाई येणार, ढोल ताशे दिंड्या गुलाल, एकदम जवायची जोरदार तयारी करून राहिली. या बहिणं सलवार साडी, दादा नऊवारी साडी घातली, नाकात नथनी झटका मारून जवायची वाट पाहून राहिले. सगळेजण जवायची वाट पाहते. आता एवढा मोठा इंग्लिश बोलणारा जवाई येऊन राहिला, त्याच्या समोर इंग्लिश बोलणारं कोणतरी लागन. मग मॅरका सॉफ्टवेअर इंजिनियर याच्यासारखे पांढऱ्या कपड्यातले आम्ही 2:30 वाजतापासून जेवायला बसलो. आमच्या समोर पत्राळ वाढलं, आम्ही त्या पत्राळ्याके मोठं मोठं पाहून राहिलो. 3 वाजले जवई आला नाही, 3:30 वाजले जवई आला नाही, 3:45 वाजले जवई आला नाही. सासूबाई अंदर जाते, जवायला फोन लावते, जवाई बुवा कुठपर्यंत आहे. जवाई बुवा म्हणते आय एम सॉरी. असं म्हटल्यावर सासूबाई असाच मोबाईल घेते, धाडकना पट्टे. आणि बाहेर आम्ही सगळे जेवायला बसलो असतो. आमच्याकडे ते मोठं मोठं डोळ्यानं पाहते आणि आम्हाला म्हणते गिळा. आणि आम्ही एवढे बेशरम की आम्ही गिळाले लागतो. आणि सासूबाई अंदर गेल्यावर काय म्हणते, स्वयंपाक वाया गेला. काय म्हणते स्वयंपाक, काय म्हणते स्वयंपाक, स्वयंपाक वाया गेला का. आम्ही जेवलो ना दादा, तुमचा संसारी असाच वाया जाणार आहे हो, नाही तरी संसारू जाईल.